ಮೂವತ್ತರ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದಂತ ಶ್ರೀ ಅಪ್ಪು ಶಿವಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಅವರ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಮಿಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದ ಪ್ರೊಫೆಸರ್ ರಾಜು ಆಲ್ಗೂರ್ ಅವರೇ, 2018 ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಗರ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಮುಖಂಡರಾದಂತ ಆತ್ಮೀಯರಾದಂತ ಶ್ರೀ ಅಮಿತ್ ಮುಷ್ರಿಫ್ ಅವರೇ, ಕಾಂತಾ ನಾಯಕ್ ಅವರೇ, ಕಪಾಲ್ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಸಲೀಂ ಉಸ್ತಾದ್ ಅವರೇ, ಕಂಪನಿ ಅವರೇ, ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ, ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಚುನಾವಣೆ ಬಿಜಾಪುರ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ನಗರಸಭೆ ಆಗಿತ್ತು. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ನಾನು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾಗಿದ್ದಾಗ 2013ರಲ್ಲಿ ಇದನ್ನ ನಗರಸಭೆಯಿಂದ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ನಾವು ಮಾಡಿದ್ದು. ನಮ್ಮ ನಗರಗಳು ಕೂಡ ಬೆಳಗಾಮು, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ, ಗುಲ್ಬರ್ಗ, ಮೈಸೂರು, ದಾವಣಗೆರೆ ತರ ನಮ್ದು ಕೂಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ಕನಸಿಕೊಂಡು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಗರಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಆಗೋಗಿತ್ತು. ನಗರಸಭೆ ಸದಸ್ಯರು ಯಾರು ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ನಾವು ಅವತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಕೂಡ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡಿ ಮತ್ತೊಂದು ಮೇಯರ್ ಆಗಿ ಒಂದು ವರ್ಷ ನಾವು ಸಜ್ಜಾದೆ ಮುಷ್ರಿಫ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ सजाले मुझे आपका अच्छे दिन आप वापस ले लो. मोदी ನಿಮ್ಮ ಒಳ್ಳೆ ದಿನಗಳನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ರಿ. आप आने से पहले जो बुरे दिन थे, जो बड़ों ಮುಂಚೆ कैसे दिनಗಳಿತ್ತು, वो बुरे दिन हमारे को लौटा दो. पकौड़ा बेचने के लिए 70 रुपए का 200 बन गया. पकौड़ा भी बेच नहीं सकता है लोग. पकौड़ा बजी खरीदने होते, बजी कराक ಹೋಗಕ್ಕೆ ಯುವಕರಂದ್ರು ಕೂಡ ಅದು ಉಳಿ ಎಣ್ಣೆ ರೇಟ್ ಏನಾಗೈತಿ 70 ರೂಪಾಯಿ 200 ರೂಪಾಯಿ ಆಗೈತಿ. ಅದಕ್ಕೆ लोग बोल रहे अच्छे दिन आप वापस ले लो, बुरे दिन हमारे को लौटा दो. बुरे दिन में सब कुछ सस्ता था, आप अच्छे दिन में हमको बहुत मार पड़ा है. ಇಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಇದೆ, 40% ಕಮಿಷನ್, 40%. वो हम नहीं बोल रहे, ನಾವು ಹೇಳಿದಲ್ಲ 40% ಕಮಿಷನ್. ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಬಹುತೇಕ 1 ವರ್ಷ 3 ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಜುಲೈ 2021ರಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಪತ್ರ ಬರೆದು ನಿಮ್ಮ ಮಂತ್ರಿಗಳು ಎಲ್ಲ 40% ಲಂಚ ಕೇಳ್ತಾರ. बाबर सिंह है, इनको साथ देना और चुनकर लाने की कोशिश करो. तो महानगर पालिका के चुनाव के चलते वार्ड नंबर 30 में कांग्रेस के अभ्यर्थी अप्पू पुजारी इनका प्रचार के लिए आज जो है माजी गृह मंत्री एमबी पाटिल जी ने जो है अभी उनके प्रचार के लिए आए थे और उन्होंने जो है बीजेपी पर निशाना साधा और महंगाई पर निशाना साधा और अच्छे दिन पर निशाना साधा और कांग्रेस के उम्मीदवार अप्पू पुजारी को चुन कर लाने की उन्होंने जो है अपील भी की है. आज का जो प्रोग्राम बहुत कामयाब रहा, सब लोग हाथ का साथ देने का वायदा किए हैं और 3 बातें हमारे यहाँ तय हुई हैं. कॉरपोरेशन के लिए अप्पू पुजारी को चुनकर लाना है कॉरपोरेटर के तौर पर. दूसरा नंबर हमारा हमीद मुशर्रफ साहब को एमएलए बनाने की हमारी पूरी उम्मीद है और कोशिश है. तीसरा नंबर बीएम पाटिल साहब को एमबी पाटिल साहब को सीएम बनाने की हम उम्मीद रखते हैं. इसके बाद हम लोग पूरी कोशिश करेंगे, कांग्रेस पार्टी को लाने की पूरी कोशिश करेंगे. अल्लाह मियां कामयाब फरमाए. ब्लू रूबी स्पेशलिस्ट इन 1 and 2 ग्राम गोल्ड प्लेटेड ज्वेलरी, अमेरिकन डायमंड, एंटिक आर्ट ज्वेलरी अब आपके शहर में राम मंदिर रोड बीजापुर.
1 ग्राम गोल्ड शॉप है हमारी। यहाँ पे हर चीज मिलेगी आपको, लॉन्ग नेकलेसेस पकड़ के शॉर्ट्स सभी हेड टू टो आपको सभी लेडीज आइटम मिलेंगी, जेंट्स आइटम भी मिलेगा, एडी एंटी और ऑक्सीडाइज सभी चीजें मिलेंगी। क्वालिटी एकदम A1 है, एज इट इज गोल्ड के जैसा दिखता है। आप हमारे शॉप पे एक बार विजिट करिए, देखिए, आपको सेटिस्फेक्शन मिलेगा। थैंक यू।